संबोधी अकादमी सामाजिक आणि न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी येथील बुद्ध लेणीच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा 30 जोडपे विवाह बंधनात अडकले। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मंगल परिणय विधी बदंत या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न झाला। संबोधी अकादमी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी येथील बुद्ध लेणीच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात 30 जोडपे विवाहबद्ध झाले। यावेळी प्रमुख अतिथी डेप्टी कमांडंट विमानतळाचे पवनकुमार, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय जालना डॉक्टर सुधीर चौधरी, भंते बोधी धम्मो, भंते बुद्धपाल, विजय मगरे, मोनाल धूल, मुकुंद निकाजे आदी यावेळी उपस्थित होते। संबोधी अकादमी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे प्रास्ताविक करताना सामाजिक न्याय विभागाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली। या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेअंतर्गत 20,000 रुपयाचे अनुदान मिळेल। तसेच संबोधी अकादमीच्या वतीनं वधूवरांना शुभ्र वस्त्र, सर्वांना सुरुची भोजन, वाजंत्री आदी सुविधा मोफत दिल्या। सोहळ्याचे सूत्रसंचालन अक्षय गवळी यांनी तर आभार नवनाथ जाधव यांनी यावेळी मानले। सदर विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक साईनाथ बोराळकर, बागीचे सातदिवे ज्ञानेश्वर हरकळ, कैलास रगडे, संजय वाघमारे आदींनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर। गेल्या वर्षी 125 लग्न झाले, या वर्षी 30 विवाह होत आहेत। सगळ्याला वाटत असेल की गेल्या पहिल्याच वर्ष होतं 125 झाले, या वर्षी 30 का झाले, होत आहेत, कमी का झाले? महत्वाचं कारण म्हणजे देशभरात लोकसभेची निवडणूक आहे आणि सगळी माणसं निवडणुकीमध्ये बिझी होते, पण त्याची लग्न जमवायला वेळ नाही मिळाला। आणि अत्यंत महत्वाचं एक कारण झालं म्हणजे पत्रकार असले तर टेप करा, विजय मगरेंना ते खास सांगतो की 2 वर्षापासून या महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री नाही आणि सामाजिक न्याय मंत्री नसल्यामुळे सामाजिक न्याय खात्याला सुमंत भागे नावाचा अत्यंत मूर्ख म्हणजे हा शब्द सुद्धा त्याच्यासाठी खूप कमी आहे, नालायक, हलकट, नीच अशा पद्धतीचा सचिव आला। आणि गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा होऊन सुद्धा मागच्या मार्च महिन्यापर्यंत त्याला जे अनुदान मिळायचं असतं कन्यादान योजनेअंतर्गत तो निधी न मिळाल्यामुळं माझे गेल्या वर्षी जे बांधव ज्यांनी लग्न केले त्यांना चेक मिळालेले नाहीत, पण मी मोठा संघर्ष करून निधी मिळवला। मार्च मध्ये निधी आलेला आहे, पण आचारसंहितामुळे ते चेक वाटप झाले नाही। पण 4 जून नंतर सोहळ्यातल्या हा उत्कृष्ट विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे असे संबोधी अकादमीचे माझे मित्र भीमरावजी हत्ती अंबिरे सर। खरं म्हणजे माझा हा पहिलाच प्रसंग आहे अशा सामूहिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी, त्यामुळं मला अतिशय आनंद होत आहे, कारण त्यांनी हे मोठं महान समाजकार्य हे हातात घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सर्व भंतेजी, मंचावर उपस्थित गुरुवर्य आणि तसेच ज्यांचा विवाह सोहळा आज संपन्न होत आहे असे सर्व वधू आणि वर यांना त्यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। त्यांचं वैवाहिक जीवन हे अतिशय सुखात आणि आनंदात जावं ही प्रार्थना। आयोजकांनी मला इथे बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद।